मंगेश राणे खंय आसात तर त्यांनी पोरसातलो भायर येवचो. मंगेश राणे खंयच्या खावट्यात आसा त्यांनी भायर काढा. आसा मा तेका जपान ठेया बाबा. म्हणतात ना घरचो बैल दायार बांधलेलो कधी बरो असता. लोकांच्या पोरसात गेलो काय गाळी खावचे लागतले. दत्ता सरांचा मॅन ऑफ द मॅच देऊन सन्मान केला जातो या ठिकाणी. चला धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यांचा खरोखरच जे उपस्थित मान्यवर त्यांचं सुद्धा स्वागत करणं आपला कर्तव्य क्रमप्राप्त असा. त्याचबरोबर परत एकदा मैदानाच्या दिशेने वळूया जाऊया सामन्यात. सरळ तुमका घेऊन जात आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीराम स्पोर्ट या श्रीराम स्पोर्टने नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रण दिला गेला. तर फिनिक्स 11 वैभववाडी संघात नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण लावला गेला. गोलंदाजी मार्गवर पराग सज्ज होता गोलंदाजीसाठी. तर स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रथमेश आणि सुदर्शन हे दोन गुणवान खेळाडू आपणाक मैदानात बघूक मिळतात. तर काल 4 एप्रिल आणि ज्यांनी मालवणी भाषा खुलवली फुलवली आणि 7 समुद्र पार नेण्यात ज्यांचं महत्त्वाचं वाटं होतं ते कैलासवासी मच्छिंद्र कांबळे सर यांचं काल वाढदिवस आणि ते वाढदिवस मालवणी भाषा दिवस म्हणून साजरा केला जाता. त्या मालवणी भाषेतून तुमचा सगळ्यांचा परत एकदा स्वागत करत असताना पहिला बॉल घेऊन पराग पहिल्या चेंडूवरती मिड विकेट रिजन मध्ये हलक्या हाताने खेळान काढले आणि जोपर्यंत परतीचे फेकी तोपर्यंत नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया म्हणत असताना 2 धावा कंप्लीट झाले. थोडीशी झालेली दिरंगाई थोडीशी फेकी केलेलं उशीर आणि त्याचा फायदा उठवत असताना दोन्ही फलंदाज ताळमेळ चांगला होतो. कॉलिंग चांगला समन्वय जुळला आणि त्यानंतर एकेरी धावेची पावला जी दुहेरी धावेकडे वळली. 2 धावाने श्री गणेशा झालो. अकाउंट ओपन केला गेला. 2 रुपये टाकले आहे बँकेत आणि पुढे टाकलं. चेंडू होतो मोठा फटको खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउटचा फटको खेळायचा होतो. बघता बघता चेंडू जाऊन विसावलो. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव प्रकारचा चेंडू बघूक मिळालो. खूप वेळानंतर सुरेख गोलंदाजी आता मात्र परागेच्या माध्यमातून बघूक मिळता. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावरची गोलंदाजी जखडून ठेवणारी गोलंदाजी बांधून ठेवणारी गोलंदाजी जाय बंद करणारी गोलंदाजी बघूक मिळता. गोलंदाजी अनेक शब्द वापरूक मिळतात. अशा प्रकारची गोलंदाजी परत एकदा गोलंदाजी मार्गवर पुढे टाकलं. चेंडू परत एकदा बॅटची एज घेऊन थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडूचा प्रवास तिथून चांगला क्षेत्ररक्षण होता. थोडंसं फंबल झालं असं वाटलं होतं मात्र परत दुसऱ्या प्रयत्नात कोणती चूक न करता चेंडू अटेंड केल्यान परतीची फेकी केल्यान तोपर्यंत 1 धाव कंप्लीट. एका धावेने स्ट्राईक रोटेट झाला. आता मात्र पहिल्यांदा स्ट्राईकवर सुदर्शन येताना दिसता. पराग याची गोलंदाजी सुरेखरित्या चालली असा. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी थोडीशी हवेची जर साथ मिळाली बघितली तर उलट्या वाटेक चाललेलो वारो मागच्या वाटेक त्यामुळे कोणती जोखीम न घेता सिंगल डबलवर या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करताना परत एकदा वेगावरती स्वार होत सुरेख गोलंदाजी बांधण ठेवणारी जकडून ठेवणारी गोलंदाजी काय नाही कळाक आणि बोको गेलो म्हाळाक अशी परिस्थिती झाली फलंदाजाची. चेंडू बघता बघता जाऊन विसावलो. यष्टिरक्षक हातामध्ये परत एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघूक मिळालो. तर धावफलकाचा जर विचार केला तर 4 चेंडूची झाली सांगता. 4 चेंडूच्या सांगतेनंतर धावफलकावरती 3 धावा बघूक मिळतात. श्रीराम उद्या रामनवमी असा खरोखरच प्रभू रामचंद्रांचा सुद्धा उद्या आपण हैसर गुणगान करतलो. थोडीशी झालेली दिरंगाई त्याचे फायदा उठत असताना 2 धावा तर कंप्लीट झाले. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचलो. हाताची बोटा 5 पांडव आणि ते 5 पांडव या धावसंख्येवरती बघूक मिळाले. स्कोर वरती बघूक मिळाले 5 धावा धावफलकावरती. परत एकदा गोलंदाजी मार्गवर पराग सज्ज होतलो. शेवटचा चेंडू घेऊन टप्प्याचा चेंडू मोठा फटको मारूचा प्रयत्न कारंजा उडवलो. कारंजा खाली क्षेत्ररक्षक गेलो. झेल टिपता की काय असा वाटला आणि थर्ड अटेम्प्ट केल्याने 1 2 3 आणि तिसऱ्या अटेम्प्टला जमिनीत दान केल्याने चेंडू दोघांची शेती आणि क्षेत्ररक्षण केली त्याची माती आता बघूक मिळाली. चांगला या ठिकाणी झेल ज्या ठिकाणी 1 विकेट मिळालो असतो. 1 ब्रेक थ्रो सलामीचा फलंदाज माघारी परतलो असतो. अशा वेळी झालेली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकी कधीच माफी नसता. तुमची झालेली चूक ही समोरच्या प्रतिस्पर्धी संघात
थोडासा काहीतरी देऊन जाणारे असतात. तसेच या ठिकाणी एक जीवदान मिळाला फलंदाज सुदर्शन हेका आणि त्याचबरोबर एक धाव सुद्धा संघाच्या खात्यात ॲड होतली. धावफलक 6 धावा पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 3 षटकांचा सामनो पराग्याचा कौतुक करूचा लागतला, कारण मोठ्या फटकांपासून वंचित ठेवल्यान जरूर, मात्र सिंगल डबल सुद्धा या ठिकाणी खूप संघर्षमय, खूप कष्ट करत काढूचे लागले. म्हणजे प्रत्येक धावासाठी या ठिकाणी संघर्ष बघूक मिळालो. फक्त एक झालेली चूक तिसरा क्षेत्ररक्षकाकडनं. गोलंदाजी मार्गावर सूरज, एक सूरज आहे बघितलो तर आसमानात चमकताना दिसता आणि दुसरं सूरज आता मात्र या ठिकाणी मैदानात बघूया कशा प्रकारे चमकता काय डुबता हे आता मात्र ठरवतो. सूरज गावकर गोलंदाजी मार्गावर थोडंसं या ठिकाणी अकोटा पाहिजे चेंडू होतो, थोडंसं स्लो रन टाकलेलं चेंडू पंचांकडे या ठिकाणी दोन्ही हात समांतर होत असताना 6 धावांचा इशारा म्हणजे चेंडू गेलो आकाण्या पार गडग्या पार हे होता षटकार. आणि आता मात्र ही जी जखम झाली होती मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती ज्या सुदर्शनचा कॅच सुटला होता त्यानंतर सुदर्शनला स्ट्राईक मिळाली आणि मिळालेल्या स्ट्राईक नंतर सुदर्शनने त्या जखमेवरती मीठ लावण्याचं काम केल्यान आणि मीठ असा लावल्यान की त्या डायरेक्ट झोमाग लागला, कारण एक षटकार दिलो. तो षटकार महत्त्वाचा होतो, कारण बघितलं तर 6 धावा फक्त लागले होते पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर हे 6 धावा म्हणजे 12 धावा. परत एकदा अकोटा छोटं मोठं फटको खेळायचा प्रयत्न आणि या मोठ्या फटका खेळण्याच्या नादात मोठो गा मासो गळाक लागलो. आटकेचो पेटको म्हटलं जाता तशा प्रकारचं एक मोठं मासो गळाक लागल्यानंतर सुदर्शन जे काही जीवदान मिळाला होता, एक चांगली खेळण्याचा प्रयत्न करत होतो, तो मात्र या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात माघारी परतलो. धाव फलकावरती धावा टन 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 टारा चलते हे क्या 912 धावा. तर धाव फलकावरती जर बघितले तर धाव फलकावरती जर बघितले तर 12 धावा असताना सुदर्शन सारखं एक मोठं फलंदाज माघारी परतलो. जो सुदर्शन थोडंसं घातक ठरू शकलो असतो, मात्र आता मात्र जर बघितलं तर कमबॅक करणारी गोलंदाजी ही बघूक मिळाली गोलंदाज सूरज कडनं. पहिलं चेंडू थोडंसं आकोटप्प्याचं होतो, चेंज ऑफ पेस टाकूचं होतो, गती परिवर्तनाचा चेंडू हलक्या हाताने सोडलेला आहे, त्याच्यावरती कडो प्रहार षटकार बघूक मिळाला आणि त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी माघारी पाठवल्यानं सूरज याने सुदर्शन एका आणि नवीन बॅट्समन स्ट्राईक एंड वरती हर्षद. आकोटप्प्याचा चेंडू परत एकदा मोठो फटको खेळण्याचा प्रयत्न थर्ड मॅन रिजन मध्ये, चेंडूचा प्रवास मारूचो को न मारूचो अशा द्विधा मनस्थितीत, मात्र आता सांगल्यान जावनी बाबा 1 रन जाता तो जावनी योगीत रन ओव्हर थ्रोच्या स्वरूपात रन नको म्हणून चेंडू आपल्या हातातच ठेवल्यान, त्यामुळे एकच धाव ॲड जातली. एका धावेन धाव फलक जाऊन पोहोचलो 13 या धावसंख्येवरती. 13 क्रिकेटमध्ये थोडंसं या ठिकाणी अपयशकणी अंक सुद्धा म्हटलं जाता, तो 13 नंबरची या ठिकाणी बघूक मिळाले. त्यानंतरचा आकोटप्प्याचा चेंडू पुलचा फटको, पुल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, आकाण्या पार गडग्या पार परत एकदा चेंडू गेलो षटकार. चला ओरिएंटर्स सिंधुदुर्ग बॉयजचे ओरिएंटर्स यांनी या ठिकाणी आपल्या बॉल बॉयचं काम करायचं आहे. ओरिएंटर्स बॉल द्या, मॅच मध्ये मैदानामध्ये बॉल येऊ द्या. धावफलकाचा जर विचार केला तर धावफलकावरती 19 धावा, सुरेख फटकेबाजी, एक गडी गेल्यानंतर सुद्धा आपण मोठे फटके मारतलो ही त्यांच्याकडनं अपेक्षा असो. गोलंदाजी मार्गवर हर्षद. यानंतर होणार सामनो स्टार 11 मसुरे वर्सेस सावी 11 चिंदर. दोन्ही मालवण गावचे संघ दिसतात. मसुरा आणि चिंदर गावचे. स्टार 11 एकासाठी असतले मसुरे गावात सगळे खेळाडू विजय बांदिवडेकर आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूक जर बघितलं तर सावी 11 चिंदर. हे तुमच्यासाठी पहिलं पुकार असा. या इनिंग ब्रेक मध्ये तुमची नाणेफेक होतली.
चला बॉल द्या मैदानामध्ये, बॉल पाठवा आयोजक कमिटी. आणि जो बाहेर गेलाय तो पण चेंडू या ठिकाणी आणा मैदानामध्ये. चला मैदानात बॉल आलेला आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. श्रीराम स्पोर्ट्स संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या. धावफलकावरती 19 धावा. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 4 चेंडूच्या सांगतेनंतर या इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक केली जाईल याची दक्षता घ्या, नोंद घ्या. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झालोय जरूर, मात्र चेंडू जाता वाईडिश मिड विकेट रिजन मध्ये. तिथून परतीची फेकी होतली, चांगली फेकी गॅदर केल्याने आणि सुरेख यष्टिरक्षण. नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया अशी परिस्थिती झाली. धावफलकावरती जर बघितली तर धावा 20 धावा होतले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, थोडीशी जोखमीची धाव, थोडीशी आंगलड येताना दिसली फलंदाजाक आणि माघारी परतलो फलंदाज प्रथमेश. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतलो. क्रिकेटमध्ये रनआउट म्हणजे आत्महत्या म्हटली जाता, कारण तुमका आउट होण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध होता. त्यामुळे क्रिकेटमध्ये रनआउट होऊ नका, बाकी काय पण व्हा असं म्हटलं जाता. आणि तोच रनआउट होऊन या ठिकाणी फलंदाज माघारी परतलो. सलामीचा फलंदाज बॅट्समन नवीन येता हलक्या पावलान राकेश. वीस धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ झाला समाप्त. शेवटचा चेंडू या षटकातील घेऊन गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सूरज गावकर समोर असतलो. आता दिलेला फलंदाज राकेशने इल्या सांगल्यान मी डगआउट मध्ये सेट होऊन इलाय, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण बघता बघता सीमारेषेच्या नजीक सुरेख क्षेत्ररक्षण झाला. पंचांचा निर्णय, सीमारेषेच्या बाहेर चेंडू गेलो. 6 धावांसाठी षटकार. या षटकाराने इल्या आपल्या येण्याची चाहूल, आपल्या येण्याचो आगाज करून दिल्यान राकेश याने 6 धावाने धावफलक जाऊन पोहोचलो 26 या धावसंख्येवरती. सुरेख या ठिकाणी फलंदाजी. पहिला षटक जर बघितला तर माफक धावा, फक्त 6 धावा खर्च करणारा, आणि मात्र यानंतर सूरज याचा षटक थोडासा महागडा. 2 षटकारांनी या 3 षटकारांनी या षटकामध्ये 20 धावांची लयलूट केली गेली. जो धावफलक काहीतरी मागे रवा होतो तो आता मात्र या ठिकाणी सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न गेलो. पहिल्यांदा जर बघितलं तर हे 2 षटकारीले सुदर्शनच्या बॅटमधनं, 1 षटकारीलो प्रथमेशच्या बॅटमधनं, आणि आता मात्र राकेश सुद्धा या ठिकाणी कहर करताना दिसता. गोलंदाजी मार्गवर आता मात्र शेवटचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज नाम तो सुना होगा राहुल. चला स्पीडअप घ्या. टाइम कमी असा, वेळेचा बंधन असा, वेळ कोणासाठी थांबणार नाही. आजचा दिवस उद्या नाही, वेळेवर लक्ष द्या. येळारी आणि शिगम्यार खेळ म्हटलं जाता. वेळ काढल्यात तर काल बघितल्यात तर मुंबई इंडियन्स सुरेख या ठिकाणी फटकेबाजी करी होती असं वाटत. 2-4 धावांचा यशस्वी पाठलाग करतली, आणि त्यानंतर एक टाइम ब्रेक झालो 2.5 मिनिटाचो, आणि त्यानंतर विकेट पडायला लागले. त्यामुळे तुम्ही जर वेळ काढल्यात तर समोरच्या प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंका अपॉर्च्युनिटी भेटता थोडीशी सेट होण्याची. पहिलो चेंडू पंचांचा निर्णय वाईट चेंडू. थोडेसे असे पंच जरा आमच्याकडे इशारो करा, म्हणजे आमका आहे ना समाधान नाही. एका धावेन धावफलक पुढे गेलो 27 या धावसंख्येवरती. सर्व बॅटने मोठा फटको खेळायचा प्रयत्न, परत एकदा कारंजा उडवलो. तो क्षेत्ररक्षक ज्याने सूर्य क्षेत्ररक्षण केला होता त्याच्याकडनं परत एकदा चूक झाली. डोळ्यावर गॉगल लायल्याने वाटतं, त्यामुळे ते का काय दिसणार नाही. पाणी लाय त्याच्या डोळ्यात व्हायचा. दोन धावा या ठिकाणी धावान पूर्ण झाले.
आता मात्र क्षेत्ररक्षणात बदल केला गेला. थोडासा निमाराचा इलेव्हन कारण सांगल्यान आणि कॅच सुटल्यानंतर ताळ कारण हा आता मात्र कॉमन झालेला असा. धावफलकावरती धावा जाऊन पोचले. 29 धावा या धावफलकावरती. शेवटचा भैरवीचा षटक घेऊन गोलंदाजी मार्गवर गोलंदाज राहुल असा. मात्र राहुल गोलंदाजी तर सुरेख करता, क्षेत्ररक्षकाची साथ जर मिळाली तर नक्कीच या ठिकाणी एक चांगली गोलंदाजी बघूक मिळतली. मात्र मिळालेल्या जीवदानाचा परिणाम हे बघितलो तर परत एकदा आकाण्या पार गडग्या पार पावळेचा पाणी 5 करणारो डायरेक्ट चंद्रार षटकार. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले. 35 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ झालो समाप्त. एक संधी एक ऑपॉर्च्युनिटी होती आणि संधी ही चाळीत बुडवलेल्या बिस्किटासारखी असतात. जर तुम्ही वेळीच ती जर बाहेर नाही काढल्यात तर मात्र बिस्किट जसा मोडान पडतला तसा जाता आहे सर. संघ थोडंसं मोडान पडताना दिसलो कारण कॅच सुटल्यानंतर झेल सुटल्यानंतर त्याचा रूपांतर या षटकारात झाला. ही एक जखम आणि त्याच्यावर परत एकदा चोळलेला मीठ. ह्या मीठ आता मात्र जोपर्यंत हर्ष मैदानात असा तोपर्यंत ही जखम चमचमत रवतली आणि ह्या घामारती आणखी चमकतली. वेळीच उपचार करणं गरजेचं असा. पुढे टाकलो चेंडू परत एकदा मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जो प्रवास होता. 2 क्षेत्ररक्षक येतात. बॅकअप चांगला पैकी चांगली होता. थोडीशी या ठिकाणी पुढे टाकला चेंडू जर डायरेक्ट हातात दिलो असतो यष्ट्यांच्या थोडंसं जवळ इलो असतो तर नक्कीच परत एकदा रनआउटचं एक घंटा या ठिकाणी वाजली होती. डोक्याची घंटा वाजली असती फलंदाजाची. मात्र बघता बघता धावफलक जाऊन पोहोचलो 37 या धावसंख्येवरती. पहिला षटक थोडासा या ठिकाणी चाचपडत खेळत असणारे फलंदाज आता मात्र मुगड्यान रेच काढू घेतल्याने कणसा जोडू घेतल्याने पेट काढू घेतल्याने षटकार चौकार त्यानंतर एकेरी धावेची पावला दुहेरी धावेकडे असा करत असताना सिंगल डबलने या ठिकाणी स्ट्राईक रोटेट करत असताना धावफलक नेऊन पोहोचल्याने 38 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ झाला समाप्त. या शेवटच्या भैरवी घालणाऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्गावर परत एकदा राहुल. पुढे टाकला चेंडू कटचा फटको सुरेख फटको डीप कव्हर रिजन मध्ये. आता मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी न करता सुरेखरित्या कॅच गॅदर करता आणि राजन मार्फत सुरेख क्षेत्ररक्षण होताना दिसता. टाळ्यांचा कडकडाट पॅव्हेलियन मध्ये सुद्धा येलो राजनसाठी कारण सुरेख जजमेंट बघूक मिळाली. कलाम लागला राकेश याच्या स्वरूपात. राकेश माघारी परतलो. धावफलकावरती धावा 38 असताना धावा धावफलकावरती. अजून एका चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू विनंती असलेली परत एकदा लास्ट वॉर्निंग. आता मात्र शेवटचा पुकार सिंधुदुर्ग स्टार 11 मसुरे वर्सेस सावी 11 चिंदर. दोन्ही संघाच्या कर्णधारांका हे लास्ट पुकार असतो. शेवटचा बॉल असं या इनिंग मधलो. या इनिंग ब्रेक मध्ये आम्ही नाणेफेकीकडे वळतलो त्यामुळे तुम्ही जागेवर येऊन उपलब्ध राहा आमच्यासाठी. स्टार 11 मसुरे वर्सेस सावी 11 सर विजय बांदिवडेकर उपस्थित असत. मसुरे संघाचा कर्णधार विनंती असते. सावी 11 चिंदर संघ आपलो कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतो. स्वप्नीलजी मगाशी येऊन गेले बॉल घेऊन गेले. बॉल पण आणून द्या आणि टॉस पण उडवून जाया. गोलंदाजी मार्गावर परत राहुल शेवटचा चेंडू घेऊन सरळ बॅटने मोठा फटको आखाण्याच्या दिशेने. बघता बघता चेंडूचा प्रवास सीमारेषा पार षटकार. हे षटकारान धावफलक जाऊन पोहोचलो. 44 धावा धावफलकावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बरोबर होतो. मात्र क्षेत्ररक्षणात झालेली चुकी या चुकी तुमका सुधारूचे लागतले कारण धावफलकावर जर आता बघितल्यात तर 18 चेंडूमध्ये 44 धावा झाले. 45 धावांचा पाठलाग तुमका करूच लागतलो. पाठलाग कशा प्रकारे होतलो थोड्याच वेळात या ठिकाणी स्पष्ट होतलो. मात्र तोपर्यंत जाऊया कॉम्बॉक्स मध्ये देखणे. वैभव गावडे नाणेफेकीसाठी आपल्यासोबत जोडले जातील. पुढील सामना असा स्टार 11 मसुरे वर्सेस सावी 11 मसुरे. सावी 11 चिंदर माफ करा सावी 11 चिंदर वर्सेस स्टार 11 मसुरे. जाऊया ऐकूया आवाज वैभव गावडे.
हॅलो, चला आपण नाणेफेकीकडे वळतोय. मसुरे वर्सेस आवी 11. दोन्ही संघाच्या संघनायकाने येऊचा प्लेयर वरती ऑब्जेक्शन आहे यांच्या खायसल्या तुमचे प्लेयर मागे ह्याच्यावर वैयक्तिक ह्याच्यावर वैयक्तिक अच्छा हा बाया भूतू तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकणार ना 3 ओव्हरची मॅच असते नो पॉवर प्ले काय नाही चलत कोण मागता हा काटा चिंदर टीम नाणेफेक विन ए चिंदर टीमने नाणेफेकीचा कॉल आपल्या बाजून लावून घेतल्यान काय सोमतो निर्णय काय घेतलं हा आडोबानान घेतलो वयबानान घेतलो तुमचे दोघ जण कोणते तयार करा अमित दुरी साहेब खय असतील तर त्यांच्या लक्षात घ्यायचा पलीकडच्या आड्याकडे जाऊचा अमित दुरी खय अमित दुरी घरात गेलो काय रे अमित दुरी हा तळेच्या आड्याकडे जा धन्यवाद. चला परत एकदा हरकुळ खुर्द गांगुवाडी संघाचे संघ मालक हरकुळ मधली ग्रामपंचायती 3.5 एकर जागा एकूण 25 करोड मध्ये संघ विकत ज्यांच्यानी घेतल्यानी असे गणेश गाडे यांचा या ठिकाणी आगमन झाला. मंडळातर्फे आम्ही त्यांचा सहर्ष स्वागत करतो आणि हैसर इल्यानंतर सालाबाद प्रमाणे बाउंड्री लाईन वरती जाऊन आपल्या काम पण हातात घेतल्याने त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा स्वागत करतो आणि पुढील मॅच कडे वाटचाल करतो. धन्यवाद. आभारी आहे मंडळ. धन्यवाद. परत एकदा सगळ्यांचा देव बरं करो. परत एकदा मैदानाकडे वळूया. 44 धावा जमवल्यानंतर 45 धावांचा बचाव करण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रथमेश. तर ह्या 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची आणि बिनीची जोडी मैदानात जाताना दिसता. सूरज स्ट्राइक एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंड वरती त्याला साथ देण्यासाठी पराग सज्ज होता. चला जरा घाई करा, स्पीड अप घ्या. अजून भरपूर सामने असं तुमच्या टायमान आमचा हैसर काय होता नाही. आमच्या टायमान तुमच्या खेळाचं लागताला 3:15 वाजून गेले. पहिलं चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवर
चांगलो चेंडू होतो फुलटॉस प्रकारचा चेंडू ज्या चेंडूवरती मोठो फटको नक्कीच आपणाक बघूक मिळालो असतो मात्र या फुलटॉस चेंडू थोडंसं मिस झालो. फुलटॉस चेंडू जितको मारूक सोपं वाटतं तितकं खेळणं अवघड सुद्धा असता कारण ह्या चेंडूत जर कनेक्शन चांगला नसला तर कारंज उडता झेल उडता आणि त्यात जर कनेक्शन परफेक्ट असला टायमिंग बरोबर असला तर षटकार जाताना दिसता. परत एकदा पडल्यानंतर चेंडू खाली राहता गोल्डन स्पॉटवरती चेंडूचो टप्पो त्यानंतर चेंडू राहता थोडंसं खाली सबमरीन डिलिव्हरी ज्याका म्हटली जाता तशा प्रकारचो एक सरपडे चेंडू बघूक मिळालो. फसवो चेंडू बघूक मिळालो तो प्रथमेशच्या माध्यमातून हाताळताना दोन चेंडू निर्धाव स्वरूपाची थोडंसं प्रेशर थोडंसं दबाव हे बघूक मिळता. आता मात्र फलंदाज सूरज याच्यावरती थोडंसं आणि प्रेशर म्हटल्यानंतर शिट्टी वाजता तशी शिट्टी आता कोणाची वाजतली गोलंदाजाची का फलंदाजाची बघूची लागतली. पुढे टाकलो चेंडू परत एकदा कटचा फटको मारण्याचा प्रयत्न बॅटची या ठिकाणी हलकीच या ठिकाणी चुम्माचाटी करत असताना जाऊन विसावलं तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये यष्टिरक्षकाची अपील पंचांनी उचलून धरत असताना पहिलं धक्को पहिलो हादरो पहिली सफलता अर्जित झाली. पहिला कलाम लागला पहिलो गडी ह्यो रावणे घेऊन बसलो सूरज याच्या माध्यमातून 3 चेंडू डॉट चेंडू बघूक मिळाले. तर सूरज माघारी परतल्यानंतर आता मात्र फलंदाजीसाठी हलक्या पावलांनी मैदानात जाताना दिसता. प्रत्येक नावाचा हो फलंदाज सूरजकडनं अपेक्षा होती मोठ्या फटक्याची मात्र सूरजने थोडीशी निराशा केल्यान गोलंदाजीत थोडंसं पहिल्यांदा मार खाल्यानंतर तो या ठिकाणी कमबॅक करण्याचा प्रयत्न होतो. माघारी परतलो आणि फलकावरती धावा आता अजूनही 0 असा अकाउंट ओपन करूचा असा 3 चेंडू समाप्त झाले पहिल्या षटकातील. पहिल्या सत्राचा सुद्धा विचार केला तर पहिल्या सत्रात सुद्धा जर बघितले तर फक्त 6 धावा खर्च झाले होते. त्यानंतरच्या 2 षटकात या ठिकाणी अक्षरशः फलंदाजांनी मुगड्यान रेच काढल्याने 38 धावा कुठल्याने तशा प्रकारची फटकेबाजी करूची लागतील. परत एकदा झेलची संधी होती फलंदाजाच्या क्षेत्ररक्षकाच्या हातात चाटत फुसत चेंडू गेलो सीमारेषे नजदीक डीप कव्हर रिजन मध्ये परतीची फेकी होतली तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्याने या 2 धावाने आता मात्र या ठिकाणी श्री गणेशा झालो अकाउंट ओपन झाला. धापलकावरती 2 धावा आणि 45 धावांचा या ठिकाणी पाठलाग सुरू झालो. प्रत्येकच्या बॅटमधनं 2 धावा बघूक मिळाले. परत एकदा पुढे टाकलो चेंडू मोठा फटको मारूचा प्रयत्न सफल झालो तो ऑफ स्टिक वरना थैसून जागा बनवणे आपल्या खेळाचा होता असो इरादो मात्र इरादो हवेत विरान गेलो. या प्रयत्नात कोणताही दम नव्हता. बॅट आणि बॉलमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवत असताना चेंडू जाऊन विसावलो तो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये धापलकावरती धावा फक्त 2 धावा 5 चेंडूची खेळ झाली समाप्त. अजूनही शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रथमेश कौतुक करूचा लागतला 1 गडी माघारी आणि त्यानंतर 2 धावा खर्च केल्या. आता मात्र थोडीशी जी फुला माळली जर कौतुक केला तर थोडासा जिव्हारी हिला आणि पहिली अवांतरच्या स्वरूपात 1 धावा खर्च केल्यान एका धावेन धावफलक जाऊन पोचलो 3 या धावसंख्येवरती. 3 धावा धावफलकावरती 45 धावांचा पाठलाग करूचो असा. पुढील चेंडूवरती एक मोठं फटको येणं अपेक्षित असताना तो मोठं फटको मारतलो काय बघूच लागतलो. स्ट्राईक एंड वरती प्रतीक आपणाक बघूक मिळता. पुढे टाकलं चेंडू घुटनाट एक तमाशा एक अशा प्रकारचा फटको थोडंसं हवेत कारण जवळ आलो 2 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न मात्र या ठिकाणी चेंडू जमिनीक दान झालो. क्षेत्ररक्षकांनी या ठिकाणी गोलंदाजांची शेती केल्यान त्याची माती करून टाकल्यान 2 धावाने धावफलक जाऊन पोचलो 5 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर धावफलकावरती 5 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण 12 चेंडू आणि 40 धावा. प्रत्येक षटकामध्ये 20 धावा म्हणजे प्रत्येक षटकात तुमका 3 षटकार मारूचे लागतले. कोण घेतलो ही जबाबदारी कोण होतलो या ठिकाणी मुकंदर का सिकंदर आणि कोण या ठिकाणी होतलो हारचा जबाबदार या मात्र आता बघूचा लागतला. पुढील 12 चेंडू ह्या चित्र स्पष्ट नक्की करतले. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज
कोण ह्यो भार स्वीकारता आता मात्र बघूच लागतला. चला टाइमपास कमी करा, वेळ काढवृत्ती कमी करा. आपल्याकडे टाइम कमी असा, जितको तुम्ही आता टाइम काढतल्यात तितके तुमचे अवरी हे शेवटच्या क्षणात कमी केले जातील ह्याची नोंद घ्या सगळ्या कर्णधारांनी. कारण तुमका खेळायचा असं आम्ही काय हैसर माटवाज बसान कॉमेंट्री करतलो, कितकोय काळोख पडलो तरी थंयसर ढोपरा ही तुमका खाण्याची असत, आमचा काय नाही याचा. आम्ही आपल्या हैसन भोवल्याच्या डेटापासून तुमका सांगत राहतलो, ऐकायचा काय ना ऐकायचा ह्या तुमचा प्रश्न. कारण शेवटाक तुमका 2 ओव्हरची आणि 1 ओव्हरची मागे मॅच झाली काय आमका सांगा नकात, त्याका जबाबदार आम्ही नसतलो. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज संजय, सुरेख फटको, बघता बघता 1 बाउन्स, चेंडू क्षेत्ररक्षक हातामध्ये, एकच धाव. संजय म्हटला की आठवत आता महाभारत, ज्या महाभारतामध्ये धृतराष्ट्राक महालात बसान संजयने महाभारतात काय घडता ह्या सांगितल्या. तो संजय गोलंदाजी मार्गवर, तो संजय वेगळो होतो, ह्यो संजय वेगळो असा, नाव बघता संजय असा. तर महाभारत कसा काय घडयतलो संजय आणि कसा खुलयतलो हे मात्र बघूचा लागतला. धावपलकावरती धावा 6 धावा आणि नो चेंडूचे इशारो. नो चेंडू म्हणजे पुढचा चेंडू ह्यो फ्री हिटचा असतलो, कारण नो चेंडू कधीच एकटो येणार नाही. जसा लगीन झाल्यानंतर दादलो आपल्या सपत्नीक बायको घेऊन येता, तसं या ठिकाणी नो चेंडू इलो का त्याच्याबरोबर फ्री हिट सुद्धा येता. म्हणजे संधी असतली फलंदाजाक, बाबा गेलो पंढरपुराक, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. अशा प्रकारे जर कॅच जरी पकडल्यान तरी नॉट आउट, फक्त रनआउटच्या स्वरूपात आउट होऊ शकता. परत एकदा स्वतःसाठी जागा बनवल्यानं ऑफस्टिकवर जात असताना क्षेत्ररक्षण चांगला मिड विकेट रिझनमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण, मात्र एकच धाव. जी फ्री हिटची संधी मिळाली होती त्याच्यावर मोठं फटको योग नाही, जी संधी उपलब्ध झाली होती त्या संधीचा फायदा जास्त झालो नाही. धावपलकावरती 1 धावेन पुढे सरकावली, जाऊन पोहोचले 7. इंद्रधनुष्यातील रंग 7, तुमची आमची 7. धावपलकावरती 8 धावा, माफ करा 8 धावा. रवींद्र जडेजा, सर जडेजा म्हणून का ओळखले जाता, त्यांच्या पाठीवरची जर्सी क्रमांक 8 आणि ती 8 नंबरचं या ठिकाणी आकडो बघूक मिळालो. परत एकदा आकोटापाचा चेंडू, मोठा फटको, आता मात्र या ठिकाणी नक्कीच आखाड्या पार, गडग्या पार, सीमारेषा पार, षटकार. पराग्याच्या बॅटमधनं एक हावको, कुमियो, रवकांडो आणि घुडूम म्हातारी बघूक मिळाली. धावपलकावरती धावा 14 धावा, 45 धावांचो पाठलाग करूचा. अजून 31 धावांची खेळी करूची लागत, त्याच्यासाठी मोठे फटके तुमका मारूचे लागतले आणि अशीच फटकेबाजी करूची लागतली. धावपलकावरती 3 चेंडूचो खेळ झाला समाप्त, अजूनही 9 चेंडूचो खेळ बाकी. 9 चेंडू आणि 31 धावा असा विजयाचा समीकरण. परत एकदा पराग, परत एकदा मोठो फटको, सरळ बॅटने चेंडू चललो, बघता बघता 1-2 का 4, सीमारेषा पार, हे येता चौकार. 18 धावा. अर्धोमिरक सरान गेल्यानंतर बाळग्यान माटो घालू घेतल्यान खरो, मात्र आता तरी बाबा माटो घाल. अर्धोमिरक जरी गेलो असलो, अर्धे अवरी जरी संपले असते तरी हैसून सुद्धा पुनरागमन केला जाऊ शकता. असे मोठे फटके मारूचे लागतले, कारण पराग जर बघितलो तर पहिला षटक नॉन स्ट्राईक एंडवरच रवलेलो आणि आता मात्र जेव्हा स्ट्राईक मिळाला त्याचा पुरेपूर फायदा उठवत असताना 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधनं येईल. अशी खेळी तुमका करूची लागतली, हैसून पुनरागमन करूचा लागतला. परतीचे प्रवास करणारे मार्ग तुमका जर कापल्यात तर तुम्ही पुढे जातल्यात, कारण हे नॉकआउटचे सामने असत. जो हरतलो तो हैसून बाहेर जातलो, घराक जातलो आणि जो जिंकतलो तो मात्र पुढे जातलो. जर तुम्ही हरल्यात तर मात्र पुढच्या वर्षाची वाढ बघूची लागतली. परत एकदा जमनीक सरपटत, कितळा उडवत, घरसट सरपटत चेंडू चललो, झालेला क्षेत्ररक्षकाकडनं चूक आणि त्याचं रूपांतर चौकारामध्ये. 4 धावा. जी आक्रमकता या ठिकाणी परागने दाखवल्या आणि त्यामुळे जो प्रेशर फलंदाजी करणाऱ्या संघावर जमा झालो होतो तो आता मात्र ट्रान्सफर झालो, परावर्तित झालो, तो समोरच्या संघावरती धावफलक जाऊन पोचलो. 22 धावा, 22 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 22 धावा धावफलकावरती, अजूनही 23 धावांची गरज असलेली उरलेत फक्त आता मात्र या ठिकाणी 7 चेंडू
6 चेंडू 23 धावा, एक मोठो फटको इलो तर 17 धावा रवतले शेवटच्या षटकाक आणि ती अपेक्षा असलेली पराग कडनं. सामनो जर असं झालो तर नक्कीच आपणाक बघू का वाटतलो. गॅप मध्ये चेंडू दोघे जण रवले रांदीत आणि दोरा पोचली पाननीत. सुरेखरित्या गॅप मध्ये चेंडू प्लेस केल्यान आणि चेंडू गेलो सीमारेषा पार आणि चौकारांची हॅट्रिक बघूक मिळाली. एक षटकार आणि 3 चौकार, 18 धावा या शेवटच्या 4 चेंडूंवरती बघूक मिळाले आणि पूर्ण जर धावफलकाचा जर विचार केला तर 21 धावा या ठिकाणी या षटका दिले. धावफलक जाऊन पोचलो 28 धावा धावफलकावरती. आता मात्र विजयाचं समीकरण 6 चेंडू 17 धावा. विजयाचा समीकरण 6 चेंडू 17 धावा. आता मात्र या ठिकाणी जे बाहेर उभे असत त्यांच्या आपोआपच हात जोडले गेले. देवा पाव देवाक सांगणी चालू झाली. मगाशी सांगा होते कौल लावणं म्हणजे काय, आता कौल लागतले कारण सामनो आता मात्र निर्णायक क्षणा घेऊन पोचलो. कारण जी दमखम दाखवली परागने, पराग स्ट्राईकवर येणं गरजेचं असा कारण पहिल्या षटकात जर बघितला तर परागला स्ट्राईक मिळाली नव्हती आणि जेव्हा स्ट्राईक मिळाली तेव्हा त्याचा सोना केल्यान परागने. एक षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधनं, चौकारांची हॅट्रिक आपणाला बघूक मिळाली त्याच्याकडनं. तर पराग स्ट्राईकवर येणं गरजेचं असताना विजयाचं समीकरण 6 चेंडू 17 धावा. मित्रांनो पाणी बिणी लागला तर मागान घ्या, निमार खूप लागता असा. 26 धावा, माफ करा 26 धावा, 26 धावा, 6 चेंडू 19 धावांची गरज. सहा चेंडू 19 धावा. विजयाचं समीकरण गोलंदाजी मार्गवर गोलंदाज प्रशांत शेळके निर्णायक षटक घेऊन कारण 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज असा 26 धावा धावफलकावरती लागलेत. मॅच लवकर लवकर सुरुवात करून सुरुवात करा, सामन्याला सुरुवात करा. पंच जरा वेळेकडे लक्ष द्या. बरोबर हा सामना 3:15 वाजता चालू झाला होता. आता 2 षटकांसाठी या ठिकाणी 15 मिनिटं घेतलेत. आकोट टप्प्याचा चेंडू घुटना टेक, तमाशा चेक, डायरेक्ट चंद्रार, चेंडू झालो फरार. येतोय षटकार. चला लगेचच पुढील सामन्यासाठी सुद्धा रेडी राहा. सावी 11 संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. मसुरे संघ आपले फलंदाज रेडी ठेवा. तर पहिलो फटको एक मोठो षटकार बघूक मिळालो. आता मात्र विजयाचं समीकरण बदलला. 5 चेंडू आणि 13 धावा विजयाचं समीकरण. परत एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तनाचा चेंडू फुलटॉस प्रकारचा होतो. 1 धाव कंप्लीट झाली, 1 धावेन स्ट्राईक रोटेट झाला. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचले 33 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 12 धावा. अजूनही 1-2 मोठे फटके मारणं गरजेचा. एखादं मोठं फटकं इलो तर फलंदाजी करणारे संघ अजून एक थोडंसं या ठिकाणी वर्चस्व गाजवतलो आणि गोलंदाजी संघ म्हणतलो की 1 विकेट मिळणं गरजेचं असा. ती जर परागची असेल तर ती खूप मोठी असतली. आटक्याचो पेटको किंवा एक मोठो मासो, बांगड्याचा जाळा आणि त्याच्यात सुरमई येऊन अडकणं अशा प्रकारचा असताना. कारण परागने सुद्धा खूप चांगली खेळी केली असा. 3 चौकार त्याच्या बॅटमधनं, 1 षटकार बघूक मिळालो असा आणि तशा प्रकारची खेळी आता मात्र करणे गरजेचं आहे. कारण रवलेत फक्त 4 चेंडू आणि 12 धावाचं विजयाचं समीकरण. गोलंदाजी मार्गवर थोडंसं या ठिकाणी प्रेशर असतो कारण पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्यान प्रशांत शेळकेने आणि त्यानंतर 1 धाव खर्च केल्यान म्हणजे आतापर्यंत 2 चेंडूवरती 7 धावा खर्च केल्यान थोडंसं प्रेशर नक्कीच असतो. थोडंसं आकोट टप्प्याचा चेंडू होतो. परत एकदा हुकचा फटको खेळाचा होतो. 1 धाव तर या चेंडूवरती निघाली. 1 धावेन धावफलका 1 ने पुढे वळतलो, जाऊन पोहोचलो 34 या धावसंख्येवरती. 11 धावेची अजूनही गरज. 2 चेंडू रवले. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम असा. त्यामुळे या ठिकाणी तुमका हे उरलेले 11 धावा हे करूचे लागतले. चला जरा स्पीडअप घ्या. 3:15 वाजता सामना चालू झालाय. अजून तुम्हाला
15 मिनिटं होऊन गेलेत, 16 मिनिटं झालेत, अजून तुमचा 3 षटकं कंप्लीट होत नाही. मंडळाकडनं वारंवार तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येत आहे, गोलंदाजी करणारा संघ तुम्ही हा सामना जर लगेच संपवला नाही, यानंतर जर तुम्ही वेळकाळी वृत्ती घेतली तर 2 रनची पॅनल्टी तुम्हाला देण्यात येईल. परत एकदा सुरेख फटका, कटचा फटका, डीप पॉइंट रिजन मध्ये चेंडूचा प्रवास होतोय, प्रतिचिबिकी तोपर्यंत एकच धाव कंप्लीट. 2 चेंडू 10 धावा असा विजयाचा समीकरण. ऐसून सुद्धा सामना जिंकलो जाऊ शकता. थोडंसं या ठिकाणी आपल्यामध्ये विश्वास ठेवा. सेमीफायनलची मॅच होती IPLची 2023ची, त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्स वर्सेस मुंबई इंडियन्सची मॅच होती आणि त्या मॅचमध्ये 2 चेंडूवरती 10 धावांची गरज असताना अजय जाडेजाने खेळलेलो 1 षटकार आणि 1 चौकार आठवा. त्यानंतर एक मॅच होती सुपर ओव्हर होती न्यूझीलंड बरोबरची, 2 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असताना रोहित शर्मान मारलेले टीम साऊदिक 2 षटकार बघूक मिळाले होते. त्यानंतर आता मात्र या ठिकाणी 1 षटकार बघूक मिळालो. परत एकदा रोमांच, टाळ्यांचं कडकडाट या ठिकाणी बघूक मिळालो. 1 षटकार बघूक मिळालो. या षटकारांत धावफलक जाऊन पोहोचलो 41 धावा. 41 धावा धावफलकावरती. परत एकदा रोमांच, परत एकदा या ठिकाणी प्रेक्षक आता जे उभे होते ते टाचेवरती येईल आणि धावफलकावरती धावा झालेत 41. 1 चेंडू 4 धावा, हवेची मिळालेली 7 आणि चेंडू गेलो सीमारेषा पार. षटकार, या षटकारांत धावफलक जाऊन पोहोचलो 41 या धावसंख्येवरती. 4 धावांची अजूनही गरज. शेवटचो 1 चेंडूचो खेळ बाकी. पराग याचा कौतुक करूचा लागतला. एका बाजून बाजी प्रभूंसारखी खिंड लढवत असताना अजून महाराज गडावर पोचले नाही, तोपेचा आवाज झालो नाही असा तोपर्यंत मी खिंड लढवतलय. अजून माझे संघ ही मॅच जिंकलो नाही असा तोपर्यंत मी लढत रवतलय. ह्या दाखवून देताना परागाचं कौतुक जितक्या करशात तितक्या कमी, कारण अशा वेळी निर्णायक क्षणी मोठे फटके खेळण्याचं प्रेशर असता. अशा प्रेशरमध्ये न जाता, दबावाखाली न झुकता मोठे फटके खेळताना दिसलो. 1 चेंडू 4 धावा, दोन्ही बाजूनी धाकधूक असतली. काय होता, काय घडता, काय बिघडता हे सांगणार. शेवटचा चेंडू घेऊन पुढे टाकलं चेंडू सरा बॅटने, कारण जेवढा लोक आहे झेल खाली क्षेत्ररक्षक घेता आणि झेल टिपता आणि एक रोमांचकारी सामना या ठिकाणी आजच्या दिवसातील पहिला जो सामना असतो थोडासा रोमांच होतो या सामन्यात. तर रोमांचकारी सामना होय मात्र समाप्त झालो. विजयी झालो या ठिकाणी संघ फिनिक्स 11 वैभववाडी. खूप खूप आभारी. श्रीराम स्पोर्ट सिंधुदुर्ग आपणास विनंती असतली, जरी या सामन्यात हरले असतात तरी तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी, तुमच्या या स्पर्धेत सहभागासाठी तुमका एक सन्मान चिन्ह दिला जातला. कारण आज तुम्ही हरल्यात, उद्या नक्की जिंकतल्यात. कारण जिंकण्याची आशा कायम मनात ठेवा. कारण जो मैदानात